नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्र हो, आपण मराठवाड्यातील उच्च शिक्षणाचे वास्तव यावरती एक सीरीज बनवत आहोत आणि त्या सीरीजमधला हा 6 नंबरचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की स्पर्धा परीक्षांचं वास्तव काय आहे किंवा स्पर्धा परीक्षा कशा इथल्या विद्यार्थ्यांसाठी मृगजळ ठरत आहेत. कारण आपण पाहतो, की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, ती अतिशय कमी झालेली आहे किंवा महाविद्यालयात विद्यार्थी नियमित येत नाहीत. ते का येत नाहीत याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे विद्यार्थी करत असलेले स्पर्धा परीक्षांची तयारी. आता ते कशा पद्धतीनं आहे, हे आपण सगळं पाहणार आहोत आणि स्पर्धा परीक्षांमध्ये किती विद्यार्थी यशस्वी होतात किंवा त्याचं वास्तव काय आहे, हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण असं पाहतो, की आज या ठिकाणी मराठवाड्यातच नव्हे तर एकूण महाराष्ट्रामध्ये हजारो, लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तुम्ही विचारल्यानंतर कुठलाही विद्यार्थी हा सांगतो, की मी सर स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. नुसते ते स्पर्धा परीक्षांची तयारी करत नाहीत, तर स्पर्धा परीक्षांसाठी ते हजारो, लाखो रुपये देखील खर्च करतात. त्यासाठी ते खाजगी शिकवणी वर्ग किंवा खाजगी क्लासेस लावतात किंवा अकॅडमीज लावतात. आमच्या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये या अकॅडमीजचं जे पेव आहे ते प्रचंड प्रमाणात फुटलेलं आहे. कुठल्याही शहरामध्ये जा, तुम्हाला तिथं अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या अकॅडमीज पाहायला मिळतील आणि त्या ठिकाणी हे विद्यार्थी रूम करून राहतात किंवा तिथंच त्यांची व्यवस्था असते किंवा अजून वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते राहण्याची सोय करतात. परंतु ते महाविद्यालयामध्ये येत नाहीत. म्हणजे कंप्लीटली महाविद्यालय चुकवून असे विद्यार्थी अशा अकॅडमीजमध्ये किंवा क्लासेसमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी गेलेले असतात. परंतु याचं देखील एक वेगळं वास्तव आहे. कारण विद्यार्थी जरी सांगत असले, की आम्ही अभ्यास करतो किंवा आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये हे विद्यार्थी काहीही करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा काहीही ते करत नाहीत. नुसतं या ठिकाणी घरी गावाकडे किंवा महाविद्यालयामध्ये सांगतात, आम्ही अशा प्रकारची तयारी करतो. असे कितीतरी विद्यार्थी या ठिकाणी मी पाहिलेले आहेत. काही विद्यार्थी खरंच त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील, परंतु हे फार मोजके विद्यार्थी आहेत. परंतु अशा पद्धतीने स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला फसवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. तर यामुळे हे विद्यार्थी जे आहेत ते महाविद्यालयात येत नाहीत, ते सांगतात आणि यामध्ये त्यांचा पैसाच नाही तर खूप मोठा वेळ आणि एनर्जी खर्च होत असते आणि याचा जर आपण विचार केला स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण किती तर ते अगदी नगण्य आहे. याचा देखील आपल्याला इथं विचार करावा लागेल आणि महाविद्यालयामध्ये कधीही हे विद्यार्थी फिरकत नाहीत किंवा येत नाहीत आणि ते सांगतात की आम्ही स्पर्धा परीक्षांची त्या ठिकाणी तयारी करतो. आता या स्पर्धा परीक्षांमध्ये काय आहे, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी नाही तर ते या जास्तीत जास्त विद्यार्थी हे पोलीस भरतीची तयारी करतात. आमच्या भागामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही जिथं महाविद्यालय चालवतो जास्तीत जास्त विद्यार्थी मुलं असो किंवा मुली असो ह्या पोलीस भरतीची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण त्यांना असं वाटतं, की पोलीस भरती ही अतिशय सोपी आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सरकारी नोकरी लागेल आणि आम्ही दररोज पाहतो असे विद्यार्थी अकॅडमीमध्ये असलेले किंवा क्लासेसला असलेले सकाळी-सकाळी ह्या रस्त्यांवरती धावताना आपल्याला दिसतात. परंतु हे विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयामध्ये फिरकताना दिसत नाहीत. काबाड कष्ट त्या ठिकाणी ते या भरतीसाठी करतात. परंतु तिथं देखील ते यशस्वी होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि ही फार या ठिकाणी दयनीय अशा प्रकारची अवस्था त्यांची होती. मग आपण जर विचार केला, की हे जे क्लासेस घेणारे लोक आहेत किंवा हे जे अकॅडमीज चालवणारे मार्गदर्शक आहेत, ते क्वालिफाईड आहेत का? तर त्यामध्ये अनेक अकॅडमीज किंवा अनेक क्लासेस आहेत, की तिथले शिक्षक हे अजिबात क्वालिफाईड नाहीत. जे शिक्षक या क्षेत्रामध्ये फेल झालेले आहेत किंवा या क्षेत्रात ते यशस्वी होऊ शकलेले नाहीत, तेच शिक्षक अशा प्रकारच्या अकॅडमीज आमच्या भागामध्ये काढलेले आम्ही पाहिलेले आहेत आणि त्यामुळं असे शिक्षक जे आहेत ते स्वतः क्वालिफाईड नसताना या मुलांना शिकवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. यामुळे या मुलांचा खूप मोठा तोटा होतो. तो कसा होतो? कारण यांच्याकडे बी प्लॅन नाहीये. म्हणजे जर आपण पोलीस भरतीमध्ये अयशस्वी झालो किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये अयशस्वी झालो, तर काय करायचं? अशा प्रकारचं कुठलंही नियोजन या विद्यार्थ्यांचं नसतं आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची गोची होती. या विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण होतो आणि हे विद्यार्थी कुठलंही काम करण्यास त्यानंतर त्या ठिकाणी तयार नसतात. मग आता याच्याही पुढे जाऊन आपण जर विचार केला, की मग इतके हजारो, लाखो विद्यार्थी बसतात. अलीकडेच आता पोलीस भरतीची तयारी सुरू आहे आणि या पोलीस भरतीच्या तयारीमध्ये काही शेकडा जागा आहेत आणि तिथं लाखांवर, हजारांवर अर्ज आलेले, विद्यार्थी आलेले आपल्याला पाहायला मिळतील. यापैकी काही शेकडा जागेसाठी हे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या जीवाचं रान करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यातून त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं शोषण देखील होतं. हे क्लासेसवाले शोषण करतात. त्यांच्याकडून अमाप फीस उकळली जाते. त्यांना मानसिक या ठिकाणी त्यांच्यावरती खूप मोठा ताण असतो. आपण जर यशस्वी नाही झालं तर घरी काय सांगायचं किंवा घरी कशा पद्धतीने तोंड द्यायचं, हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत आणि एका वेगळ्या दुष्टचक्रामध्ये हे सगळे विद्यार्थी आपल्याला अडकलेले पाहतात.
याचा एक कल्मिनेशन किंवा एक मोठा तोटा म्हणून आपल्याला पाहता येईल तो म्हणजे सध्या बीडमध्ये घडलेली ताजी घटना. या भरतीच्या दरम्यान अशा एका विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ही अतिशय खेदाची, दयनीय अशा प्रकारची बाब आहे. परंतु अशा प्रकारचे गोष्टी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये घडत आहेत. म्हणून याचा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण ग्रॅज्युएशन हे बेसिक मानलं पाहिजे. कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. तर हे अशा प्रकारचं वास्तव आपल्याला आज इथं पाहायला मिळतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये अजून एक दुष्टचक्र त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं ते म्हणजे या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या कधीही वेळेवर होत नाहीत. म्हणजे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या आयुष्याची अतिशय महत्त्वाची वर्ष म्हणजे 20 ते 40 हा जो काळ आहे हा सुवर्ण काळ असतो कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. परंतु हा सुवर्ण काळ हे विद्यार्थी कुठल्यातरी परीक्षेच्या मागे त्या ठिकाणी घालवत आहेत किंवा त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जीवाचं रान त्या ठिकाणी करत आहेत. परंतु ह्या परीक्षा वेळेवर होत नाहीत. जर एखादी स्पर्धा परीक्षा वेळेवर झाली तर तिचा निकाल वेळेवर लागत नाही. जर निकाल वेळेवर लागला तर त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या कॅन्डिडेटना जॉइन करून घेतल्या जात नाही. ही आजची वास्तव परिस्थिती आहे. म्हणून याचं भान या विद्यार्थ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे बी प्लॅन किंवा हे जर नाही झालं तर काय करायचं अशा प्रकारचा प्लॅन, अशा प्रकारचं कुठलं तरी नियोजन असणं फार गरजेचं आहे. तरच हे विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. तर अशा पद्धतीचं हे एक दुष्टचक्र आहे. याला कसं भेदणार हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहेत. मग आता हे जे क्लासेस चालवणारे आहेत किंवा हे जे अकॅडमीजमध्ये असणारे जे मार्गदर्शक आहेत ते स्वतः क्वालिफाईड नाहीत किंवा ते यशस्वी झालेले नाहीत. कारण अनेक ठिकाणी आम्ही असं पाहिलेलं आहे, की हे स्वतः कुठलीही परीक्षा पास झालेली नाहीत. कुठलीही स्पर्धा परीक्षा यांनी क्रॅक केली नाही. परंतु स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मात्र फार थाटामध्ये, फार उत्साहामध्ये हे लोक आपल्याला घेताना दिसतात. याचा विचार या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. कुठल्याही महाविद्यालयामध्ये जे शिक्षक आहेत ते क्वालिफाईड आहेत. त्यांच्याकडे सेट, नेट, पी-एच-डी किंवा एम-फिल अशा प्रकारच्या पदव्या आहेत. परंतु आज या शिक्षकांचं हे विद्यार्थी ऐकायला तयार नाहीत. कारण त्यांना लवकरात लवकर नोकरी पाहिजे किंवा लवकरात लवकर जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय किंवा अनेक दुसरी वेगळी कारणं असतील. तर याचा विचार त्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आपण ज्या अकॅडमीला चाललो, ज्या क्लासला चाललो, तेथील शिक्षक हे यशस्वी झालेले आहेत का? ते क्लास का घेत आहेत? हे त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आमचं असं मत आहे, की ग्रॅज्युएशन हे बेसिक आपण मानलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ग्रॅज्युएशन करा आणि त्यानंतर कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा. म्हणजे ग्रॅज्युएशन हे बेसिक मानलं पाहिजे. ग्रॅज्युएशन हा पाया मानला पाहिजे. ग्रॅज्युएशन हे मूलभूत मानलं पाहिजे. तरच कुठल्याही परीक्षेमध्ये हे विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर आपल्याला महाविद्यालयात जाऊन ह्युमॅनिटीज सारखा विषय जे आहेत ते त्या ठिकाणी शिकावे लागतील आणि तिथंच आपल्याला कळेल आपला व्यक्तिमत्व विकास वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं किंवा अडचणींना कसं सामोरं जायचं, कसं तोंड द्यायचं हे कळण्यासाठी आपल्याला महाविद्यालयामध्ये क्लासमध्ये यावे लागेल. तरच हे आपल्याला कळेल. म्हणून या ठिकाणी आमचं असं मत आहे, की ग्रॅज्युएशन हा मूलभूत पाया आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण कुठल्याही परीक्षेची तयारी करू शकतो. तोपर्यंत आपल्याकडे प्रगल्भता येते, आपल्याकडे विशेष अशा प्रकारचं ज्ञान येतं, विशेष अशा प्रकारचे स्किल्स येतात आणि या ठिकाणी हे जे फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आता मी ज्या ठिकाणी शिकवतो त्या ठिकाणी खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा ह्या विद्यार्थ्यांना होतो. आमच्याकडे खूप मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. तिथं विद्यार्थी त्या ठिकाणी खेळू शकतात किंवा तिथं त्या ठिकाणी ते वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या भरत्यांची तयारी करू शकतात. परंतु तिथं आज विद्यार्थी यायला तयार नाहीत. इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर वापरायला तयार नाहीत. तर हे एक मोठं कारण या ठिकाणी आमच्या भागामध्ये आम्हाला वाटते, की विद्यार्थी का येत नाही? तर अशा पद्धतीने हे विद्यार्थी विखुरलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये कोणीतरी असं भरवलेलं आहे, की तुम्हाला कॉलेज नाही केलं तरी चालेल, परंतु इकडे तुम्ही क्लासेस केलं तर तुमचा फायदा या ठिकाणी होणार आहे. म्हणून हे एक महत्त्वाचं कारण आम्हाला वाटतं. आता यावरती उपाय काय आहे? तर उपाय देखील आपण याच्यावरती पाहत आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. कारण आमच्याकडे एक स्पर्धा परीक्षेचं केंद्र आहे. त्याबद्दलही तुम्हाला मी सांगणार आहे. तर याबद्दल आपल्या भागामध्ये काय परिस्थिती आहे किंवा आपलं काय मत आहे? आवर्जून आम्हाला खाली कॉमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.